नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लवकरच महिला आणि मुलींना त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। हे पैसे काही दिवसात जमा होतील। आता एक नवीन अपडेट आली आहे। तर बारामतीला सभा झाली, त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे महिलांना आणि मुलींना रक्षाबंधनाला आम्ही जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही मिळून पैसे जमा करणार आहोत। तर 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। हे पैसे मिळतीलच। हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा आहे की तुमचे भरपूर खाते आहेत, एका महिलांचे किंवा मुलीचे भरपूर बँक खाते असतील। मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पैसे मिळणार आहेत ते कोणत्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करायचं आणि ते कसं चेक करायचं हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता काय होतं, एका महिलेचे भरपूर बँकमध्ये खाते असतात आणि आधार कार्डला नक्की कोणता बँक खाता लिंक आहे ते माहीत नसतं। तर त्यासाठी हा व्हिडिओ पहा। तुमच्या कोणत्याही बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना याचे पैसे जमा होणार ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकता। ते कसं चेक करायचं ह्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चेक करण्यासाठी पहिलं फर्स्ट ऑफ ऑल गूगल ओपन करायचं। गूगलवरती माय आधार उदयी गव्हर्नमेंट इन हे सर्च करायचं। लिंक ओपन झाल्यानंतर पहा असा इंटरफेस दिसेल, वेलकम टू माय आधार। त्याच्यावरती लॉग इनवर क्लिक केल्यानंतर हे बघा असं एंटर आधार नंबर आणि एंटर कॅप्चर नंबर टाकायचा आहे तुमचं। त्यानंतर मग तुम्ही टाका तुमचं आधार नंबर आणि नेक्स्ट तुम्ही तुमचं कॅप्चर नंबर टाका आणि त्यानंतर पहा असं परत ओपन होईल। म्हणजे इथं बघा माझं थोडंसं प्रॉब्लेम आल्यामुळे हे घेत नाही कॅप्चर। त्याच्यानंतर कॅप्चर घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुमचं पुढं ओपन होईल। ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये बघा इथे बघा इतके एवढे ऑप्शन आहेत। त्याच्यानंतर ते सेकंड ऑप्शनला जायचं आणि त्याच्यावरती ओपन केल्यानंतर पहा इथं अशा नंबरचं तुमचं ID दिसेल, तिथे ओपन करा। बँक सेंडिंग स्टेटस असं दिसेल, बँक सेंडिंग स्टेटस तिथे जायचं आहे। ते ओपन केल्यानंतर बघा असा इंटरफेस दिसेल, इथे तुमची कोणची बँक ॲक्टिव्ह आहे हे सगळं तुम्हाला दिसणार आहे। अशा पद्धतीने हा लिंक ओपन करायची आहे आणि इथे माहिती पाहायची आहे। अशा पद्धतीचा व्हिडिओ होता, इथेच थांबतो। थँक्यू।